नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोडचा सुरुवात आणि शेवट फारच इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मग आई आणि बाबा लवकर गेलेत, त्याच्यामुळे तुम्ही पटकन तयारी करा असं इकडे बाबा समीर सांगतोय की आपल्याला वेळ नाही आहे, लवकर लवकर आवरायचं आहे, चला चला हळू पटकन करा असं सांगतोय समीर. टेबल आणून ठेवलं जातं आहे, त्याच्यावर छान असं कापड हात ठेवलं जातं आहे. आणि मग तू विचारते समीर दादा आई बाबांना डाऊट नाही ना आलाय ना? तर समीर म्हणतो की हो 100% नाही आलाय, तू शुअर आहेस ना? तर हो, काही डाऊट नाही आलाय. समीर दादा मी काही हेल्प करू का असं म्हणत इकडे स्वीटी येऊन विचारते. मग समीर म्हणतो तर तुझ्या सुरेख अक्षरामध्ये त्या शुभेच्छा आणि ते नावं लिहिना, मकरंद सांगणार आहे प्लीज असं म्हणून तो पाठवतो. आणि मग त्याच्यानंतर सीमा येते आणि बसत असते. तोपर्यंत समीर उठ बसू नको. आणि मग त्याच्यानंतर तो म्हणतो, सीमा म्हणते काय? मग समीर म्हणतो मला मदत कर ना हे लावायला. तर त्याच्यानंतर काय मी असं म्हणते सीमा. आणि मग समीर म्हणतो नको करूस, मला येतंय लावायला, बस तू बस असं म्हणून आणि सांगतो इथे. तर प्रेक्षकांना आता आई बघा कशी रिॲक्शन देतात. काय हे तुमची काही पद्धत आहे काही? बाबा हसून म्हणतात आईला, मग तू माझं ऐकलं असतंस का? मग त्याच्यात म्हणतात हो, पण म्हणून असं किडनॅप केल्यासारखं घेऊन आला तुम्ही मला, योग्य आहे का हे? बाबा म्हणतात तू मला दुसरा काही पर्याय ठेवला होतास का माझ्या पुढे? आठवून बघ, किती वेळा सांगितलं होतं जाऊया, मुलं आणि घर तुला सोडतच नाहीत, मग मी काय करणार असं चिडून विचारतात इथे. अहो पण आता आपण कुठे चाललोय सांगा ना असं आई विचारतात. मग बाबा हसून म्हणतात अगं एकुलतं एक स्वप्न आहे माझं, एकुलतं एकच स्वप्न, तिकडे घेऊन जातोय मी तुला असं म्हणून म्हणतात. आणि मग अगं आता आपण दोघंजणं बोरथळला जाणार आहोत आणि तू नाही म्हणायचं नाही आहेस, मी सगळी व्यवस्था केलेली तिकडे आहे भाऊनी. मग त्याच्यात आई म्हणतात मुलांना काय सांगायचं? मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात आईला काळजी करू नकोस, भाऊला सांगितलं तो सांगेल मुलांना काय सांगायचंय ते. आता ही गाडी बोरथळला जाऊनच थांबणार. मग त्याच्यानंतर आई म्हणतात अच्छा, यासाठी तुम्ही पैसे देत होतात काय? वाटलंच होतं मला तुमच्या डोक्यात काहीतरी चाललंय म्हणून. कुणाला दिलेत पैसे तुम्ही? मग बाबा म्हणतात भाऊला दिले, दुसऱ्या कुणाला देणार? त्यानेच तरी सगळी गाडीची आणि बाकी सगळी व्यवस्था केली आहे. अहो कमाल आहे तुम्हा दोघांची, तुम्ही धडधडीत खोटं बोलात माझ्याशी. हो बोललो खोटं, कारण तुला जेव्हा विचारलं होतं तेव्हा तू उत्तर देत होतीस थांबा हे होऊ द्या, थांबा आता ते होऊ द्या, अशी तुझी उत्तरं असायची. नाही तिन्ही मुलांची आता लग्न झालेली आहेत, इथे थांबावं असं काही कारण शिल्लक राहिलेलं नाही आहे. आई म्हणतात लगेच अहो असं कसं, मुलं घरी वाट बघत असतील आपली. मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात कोणी काही वाट बघत नाही आणि भाऊला सांगितले तो सांगेल मुलाला. मग त्याच्यानंतर आई म्हणतात अहो तुम्ही ठीक भाऊला सांगितलं असेल सांगायला, पण मुलांनी आपल्यासाठी काही खास ठरवलंय त्याचं काय? मग बाबा म्हणतात ते मला माहिती नव्हतं, आता मुलं घरी घेतील समजून, आता मागे फिरायचं नाही आपण. मग त्याच्यानंतर आई परत म्हणतात अहो मुलांनी काहीतरी खास कार्यक्रम ठरवला आपल्यासाठी, केवढी तयारी केली त्यांनी, काहीतरी सरप्राईज आहे आपल्यासाठी. मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात मीही तुला सरप्राईज म्हणूनच ही सगळी तयारी केली आहे शुभा. मग आई म्हणतात कबूल आहे मला, पण आपलीच मुलं आहेत ना, त्यांना नाराज करायचं का आपण? मग त्याच्यानंतर बाबा चिडून म्हणतात मुलांना नाराज करायचं नाही, पण मी नाराज झालो तरी चालेल. आई म्हणतात असं कुठे म्हटलंय मी? हे बघा आपण ना बोरथळला जाऊया, पण मुलांचा हिरमोड करून ना मला काही करायची इच्छा नाही आहे. आपण आई वडील आहोत ना त्यांचे, आपण नाही त्यांची काळजी घेणार तर कोण घेणार? हे बघ मी आता तुझं काही ऐकून घेणार नाही, ही गाडी मागे फिरणार नाही. ठीक आहे, तू मला गाडी फिरवायची नाही आहे ना मागे, ठीक आहे, मग मला उतरवा इथे खाली, उतरवा मला इथे. शुभा काय हे काय वेड्यासारखं? ठीक आहे तुम्ही नाही गाडी थांबवलीत ना तर मी मोठ्याने ओरडे ना. बाबा म्हणतात काय? मग खरंच मी सांगेन मोठ्याने ओरडेन. ओरडू का मी? थांबवायला सांगा. बाबा थांब असं म्हणत बाबा शेवटी आई गाडी थांबवायला लावतात. आणि मग त्याच्यात आई गाडीतनं खाली उतरल्यानंतर बाबा पाटणेचा धाका मारत शुभा आपलं तेच खरं करतेस तू नेहमीप्रमाणे, हे वागणं तुला बरोबर वाटतं? मग आई म्हणतात हो, कारण माझ्या मुलांना दुखवून मला काही करणं पटत नाही. असं काय करताय? आपल्यासाठी आपल्या आनंदासाठी त्यांनी काहीतरी कार्यक्रम केला आहे, मेहनत घेतली आहे आणि त्याला आपणच जायचं नाही, हे पटतं का तुम्हाला? काही झालं तरी आपली मुलं आपलं जग आहेत, तुझं असेल म्हणजे असं आई लगेच बाबांना विचारतात. आणि मग बाबा म्हणतात अगं तुला जसं मुलांबद्दल वाटतं की नाही तसंच कुणाला तरी तुझ्याबद्दल वाटत असेल,
का समजून घेत नाहीयेस तू, का समजत नाहीये तुला? सततची तुझी धावपळ, कष्ट इतकी वर्ष मी पाहत आलोय. निदान आता तरी तू 4 क्षण निवांतपणा मिळावा असं तर मला वाटत असेल तर त्यात काय चूक आहे माझं, सांगशील? असं बाबा इथे आईला विचारतात. मग आई म्हणतात, नाही मला माहिती आहे हे सगळं तुम्ही माझा विचार करून करताय, पण मला कशात आनंद आहे हे मला ठरवू द्या ना असं. आणि परत आई म्हणतात हे बघा की मला ना म्हणजे माझं कुटुंब, तुम्ही, माझं घर, माझी मुलं यातच मी आनंदी आहे. माझं सुख या सगळ्यातच आहे, या गोष्टीतच आहे. मी खरंच खूप सुखात आहे. खरंच जाऊया आपण घरी असं इथं बाबांना विचारतात. आणि मग बाबा इथे तयार होत आहेत का नाही बघूया आपण. तर प्रेक्षकांना इकडे समीर म्हणतो, आई बाबा गावाला गेले म्हणजे आम्हाला न सांगता असं इथे म्हणतो तो. आणि सगळेजण आता एकमेकांच्या तोंडाकडे बघतायत. भाऊ आलेत निरोप द्यायला, आता बघूया काय काय होतं पुढे. आणि मग त्याच्यानंतर समीर म्हणतो, आम्ही खूप तयारी केली होती भाऊ काका इथे. मग भाऊ म्हणतात, काय आहे यशाक ठाऊक नसतं तुमची ही सगळी तयारी? मग समीर म्हणतो, नाही त्यांना नव्हतंच माहिती, कारण आम्ही सरप्राईज देणार होतो ना त्यांना असं म्हणतं. आणि मग त्याच्यानंतर सीमा कशाला गप्पा बसेल आणि ती येते. पाहिलं समीर, नको तेवढा इंटरेस्ट दाखवला की काय होतं सरप्राईज म्हणे. उलट आई बाबांनाहीच आपल्या सगळ्यांना सगळ्यात मोठं सरप्राईज दिलंय असं म्हणते. तुलाच मोठे प्लॅन करायची हौस असते ना असं आता समीरला ती बोलायला चालू करते. पण कोणालाही त्याची किंमत नाहीये हे समजलं ना. आता इथून पुढे माझं जरासं ऐकत जा. समीर म्हणतो, सीमा थांब जरा, असं नाहीये. आई बाबांना या प्लॅनबद्दल काहीच माहिती नव्हतं. जर त्यांना माहिती असतं तर ते नसते गेले. बाबा रिटायर झाल्यापासून सारखं म्हणत होते बोरथळला जाऊया. आईच्या मागे सतत चालू होतं त्यांचं. आई आहे म्हणून त्याने थांबवलं आणि सगळं पुढे ढकललं. आता तेच झालं असणार. बाबा पॅनिक झाले असणार नेहमीप्रमाणे, आपल्याला सांगितलं नसेल आणि मग केले असतील ते. मग त्याच्यात भाऊ पण म्हणतात, अगदी बरोबर बोललास तू समीर. तुझ्या बापसाक ना मी लहानपणापासून ओळखतो. त्याला गावाकडे जाऊची लई ओढ आहे रे. मग तो निघालो, पण तुमच्या पोरांची ही काय म्हणजे त्याका काळजी म्हणून मला म्हणाला घराकडे जा. आम्ही जातो, पण तू पोरांका सांगा आम्ही गेलो म्हणून असं माका सांगायला. आणि त्यानं सांगायला सांगितलं ना असं म्हणतात. मग मकरंद म्हणतो इथे, बाबा पण कमाल आहेत अगदी. म्हणजे आपल्यापैकी कुणालाही पत्ता न लागू देता निघून गेले, तेही डायरेक्ट. आणि मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते, मतलब अभी आई और बाबा की ॲनिव्हर्सरी नाही होगी? मग त्याच्यानंतर सीमा म्हणते, कशी होईल? आई बाबाच नाही आहे तर तुम्ही कोणाची ॲनिव्हर्सरी साजरी करणार? आणि हे जे काही सगळं तुम्ही केलेलं आहे, तुमचा वेळ, तुमची ही सगळी जी काही तयारी आहे ती आता वाया गेली असं समजा, असं डायरेक्ट म्हणते इथे तोंड वाकडं करत. आणि आता बघा प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट आहे. आता वाया गेले असं समजा म्हणा असं म्हणायला आणि तिकडनं आई आणि बाबांनी एंट्री घ्यायला. आई डायरेक्ट म्हणतात, काहीही वाया जाणार नाही असं म्हणत आत एंट्री घेतात. सीमा वगैरे सगळेच असे चॅट पडतात बरं का आई बाबांना बघून. बाकी सगळ्यांना आनंद झाला, पण या सीमाचं तोंड सदा कदा पडलेलंच आहे. आता काय करायचं या बाईचं? मग त्याच्यानंतर म्हणतात, पाहिलं काहीही वाया जाणार नाही. आमची ॲनिव्हर्सरी तुमच्या सगळ्यांच्या बरोबर साजरी करावी म्हणून आम्ही परत आलो, होय की नाही हो? असं म्हणून बाबांना विचारते बरं का आई ते. आणि आई विचारल्यावर बाबा काहीच बोलत नाही, तोंड इथे पाडूनच उभे येते. आता त्याच्यानंतर समीर जातो, आई तुम्ही खरंच परत आलात? मग आई मांडलं होते हो म्हणून. मग समीर म्हणतो, बघ मी म्हणालो होतो की नाही. मग सीमा तेवढ्याच पुरतं ना असं गोड हसते. आणि मग त्याच्यानंतर भाऊ विचारतात, काय रे यशा? आणि मग त्याच्यानंतर बाबा जोरात अशी बॅग खाली आपटतात. बाबा म्हणतात, तुका सांगितलं होतं ना माझ्या बायलेचं काय खरं नाही म्हणून. मग सोबत घो असताना सुद्धा असं काय हल्लो केलं की जसं काय मी एका किडनॅपक करी होतंय असं आता बाबांनी सांगितलंय. आणि मग त्याच्यानंतर समीर मग मी तू म्हणते, अगं आई कमाल आहेस तू. मग त्याच्यात समीर परत विचारतो, तू खरंच आरडाओरडा केलास? बाबा म्हणतात, मी काय खोटं सांगितलं तुला? गाडी थांबवा, मला घरीच यायचंय. माझ्या मुलांनी ॲनिव्हर्सरीचा कार्यक्रम ठरवला, आता मी तुमच्या बरोबर येणार नाही असं तसं म्हणून बोलली होती. मग त्याच्यानंतर समीर म्हणतो, ॲनिव्हर्सरीचं तुला कसं माहिती? मग त्याच्यानंतर आई म्हणतात, तू मकरंद आणि अनिकेतराव बोलत होतात ना ते मी ऐकलं आणि म्हणून मला कळलं. आता त्याच्यानंतर इकडे मकरंद असं म्हटल्यानंतर मकरंद लगेच मान डोलावतोय. आणि मग त्याच्यानंतर अनिकेतराव म्हणतात, आपण यांना सरप्राईज द्यायचं प्लॅनिंग करत होतो, यांना सगळंच माहिती असं. आणि मग त्याच्यानंतर आणि म्हणूनच तुमची तयारी करता यावी म्हणून यांना घेऊन मी देवळात जात होतो, तर ह्यांनी काहीतरी वेगळंच केलं. मी बाहेर यांची वाट बघत होते ना, तर एक गाडी आली माझ्यासमोर, असा एक हात आला आणि असं एकदम त्याने मला मी अशी घाबरले ना, बघते तर हे तिकडे. आणि आता अशी मजा गेली. आणि मग त्याच्यानंतर समीर येतोय आणि काय हो बाबा असं खेचतात का हो आईला? नाही
सांगितलं असतंच ना तर बसली असती ती. मग त्याच्यानंतर दोघं हसतात इथे. आणि मग त्याच्यानंतर मकरंद म्हणतो, बाबा तुम्ही कमालच केलीत हा, काय सॉलिड रोमॅन्टिक आयडिया शोधून काढलीत हे ना स्वीटी. मग स्वीटी पण म्हणते, हां बिलकुल, तुमसे ज्यादा बाबा रोमॅन्टिक आहे तो मानना पडेगा, असं इथे लगेच बाबा म्हणणं इथे मग स्वीटी म्हणते. मग मकरंद म्हणतो, हां मानना पडेगा. मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात, काय उपयोग आहे हे सगळं करून, सोडून आली ना मला ती ॲनिव्हर्सरीच्या दिवशी, असं म्हणून लगेच चिडून दाखवतात इथे. मग त्याच्यानंतर समीर म्हणतो, यशवंत किल्लेदार, तुमच्यासाठीचा जो स्पेशल दिवस आहे तो आणखीन स्पेशल कसा बनवायचा याचं नियोजन आम्ही केलेलं आहे. तर आता तुम्ही चल 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 असं म्हणतो, बॅग सकट जायला आतमध्ये घेऊन जातो. आणि भाऊ यशाजवळ म्हणजे बाबांजवळ गेल्यानंतर बघितलं ना काय झालं तो. मग भाऊ म्हणतात, माझ्याशी एक अक्षर पण बोलू नको. आणि सगळे निघून गेल्यानंतर सीमाचं तोंड असं एवढंसं झालंय आणि मग ती अशी विचार करत उभी राहिली की आता करायचं काय. तोपर्यंत अर्थातच फोन वाजला आणि घमंडेनं फोन केलाय, त्यामुळे ती आतमध्ये जाऊन बोलते आणि काय म्हणते बघा सीमा घमंडेला आता. हॅलो, हा घमंडे बोला. मग घमंडे म्हणतात, मॅडम तुम्हाला वाटत असेल मी पुन्हा पुन्हा फोन करतोय, पण मग त्याच्यानंतर सीमा म्हणते, नाही 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 नाही, बरं झालं तुम्ही फोन केलात, तुम्ही जर केला नसतात ना तर मीच तुम्हाला कॉल करणार होते. काय सांगता म्हणजे. मग त्याच्यानंतर हे बघा, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना आत्ताच्या आत्ता ना माझ्या घराच्या बाहेर येऊन थांबा, मी तुम्हाला ना पेपर्स आणून देते. म्हणजे पेपर्स मिळाले? नाही नाही अजून मिळाले नाही आहेत, पण थोड्याच वेळात ते माझ्यापर्यंत येतील, तुम्ही तयारीत राहा, असं आता घमंडेला सांगितलं आहे. आता सीमा नेमका प्लॅन काय करते, पेपर्स मिळतात का सीमाला ते खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे बघणं. तोपर्यंत आपण आता ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन काय चाललंय, कसं करताय ते बघूया. तर इथे छानपैकी असा डिजिटल बोर्ड करून लावला, इकडे फ्लेक्स करून लावला इथे. मग आई आणि बाबा छान तयार होऊन येत आहेत तिथे. मावशी आणि स्वीटी दोघी त्यांना इथे औक्षण करतात. सीमा तिथेच उभी आहे बरं का. तर आता यांचं औक्षण वगैरे सगळं झालेलं आहे आणि मग औक्षण झाल्यानंतर आपल्याला छान छान कार्यक्रम बघायला मिळणार आहेत बरं का. इथे शमिका या सगळ्यांचे फोटो काढते इथे. मावशीने आणि स्वीटीनं औक्षण करून त्या दोघी इथे उभ्या राहिल्यात, हळदी कुंकू एकमेकींना लावलं जातंय. आणि आता त्याच्यानंतर वा डन परफेक्ट असं मकरंद म्हणतो. आता तो म्हणतो, सुरुवात तर हो गई आहे, आता खरा कार्यक्रम सुरू होणार आहे. मग बाबा म्हणतात, म्हणजे अरे बघा तुम्हीच, असं म्हणतात इथे. आणि मग त्याच्यानंतर चला 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 स्टार्ट असं म्हणून आता सगळेजण इथे बसलेले आहेत. आता बघूया नेमका कार्यक्रम काय आहे आणि काय काय होणार आहे ते. तर आता मितूने ना आईची साडी नेसून सेम आईची रूपात एंट्री घेतलेली आहे. मितू हातात ताट घेऊन आई काम करते तसं इथे घेऊन करते खुर्चीवर बसून. बघूया मितू पुढे काय काय करते ते. आणि तिच्या जोडीला कोण येते ते आता तिकडनं बघा. हा प्रेक्षकांनो समीर आलाय, तोही बाबांच्या वेशात दार उघडून येतोय. तो आता मितू आई झाली आणि समीर बाबा झालाय आणि तो चष्मा वगैरे मागून घेतो त्यांचा. अरे बाप रे असं. आणि सीमाचं तोंड बघा कसं झालंय ते. बाबांचा चष्मा घेतो आणि इथे येऊन बसतो. बरं का हसताय काय, जरा थांबा. आणि आता बघा हा या दोघांचे डायलॉग. शुभा, ए शुभा, याला काय अर्थ आहे ग, आपलं ठरलं होतं ना बोरथळ्यात जायचंय आपल्याला, आज तू अजून तयार नाही झालीस. मग आई म्हणतात, म्हणजे मितू म्हणते, अहो आज नाही, आज नको. मग बाबा विचारतात, आज नको म्हणजे. मग त्याच्यानंतर आई म्हणतात, अहो आज ना मी वाल भिजत घातले, त्याला उद्या मोड येतील ना, तुम्हाला वालाचं बिरडं आवडतं ना, असं उद्या आपल्या समीरला सुद्धा खूप आवडतं. छान म्हणजे मग परवा जाऊया. मग त्याच्यानंतर परत, अहो परवाचं कसं जमेल आपल्याला, का काय झालं. मग परवा ना आपल्या सानूच्या शाळेत ना शुक्रवार आहे ना, सानूच्या शाळेत सानूला वेगवेगळा खाऊ द्यायचा असतो, नाही दिलं तर ती पोर बिचारी रुसून बसेल, नाराज होईल ती पोर. मग याला काय अर्थ आहे असं म्हणून समीर म्हणजे बाबा म्हणतात आणि ते उठून जात असतात. तोपर्यंत मग बाबा परत म्हणतात, शनिवारी नक्की जाऊया. मग त्याच्यानंतर आई म्हणजे मी तू म्हणते, अहो शनिवारी काय, शनिवार रविवार तर सुट्टी असते सीमाला. आणि त्या पोरांवर असं घळ टोकून जायचं त्या मुलांवर, नको 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 नको. मग तुला ना शुभा मी असं बाबा म्हणतात, तुला मी उचलूनच घेऊन जाईन बोरतळ्या, आणि त्याशिवाय तू ऐकणारच नाही. काहीतरीच काय तुमचं, माझे ना कामं राहिले तुमच्याशी बोलताना, मी चालले असं म्हणून इथे मितू आतमध्ये निघून जाते. तर नंतर मितू आतमध्ये गेले तर सगळे टाळ्या वाजवतात इथे. तर मितू आणि समीरने छान ॲक्ट केला ना इथे आई बाबांच्या रूपाचा. म्हणजे खरंच त्याचे काही संवाद आहेत ते व्यवस्थित छान सादर केले इथे. खरंच अशा आई आणि बाबांच्या अवस्था आहेत इथे. आता सगळेजण कौतुक करतात, तू अगदी बाबांसारखं केलंस असं समीरला म्हणतात. आणि बाबा म्हणतात, हिनं पण तुझ्यासारखं केलं, अगदी बरोबर. आता मकरंद येतो, नाव गोईंग अप. आणि आता आपल्या या घरातली लेटेस्ट एडिशन
म्हणजेच ती आहे माझी बायको, माय स्वीट, माय ब्युटिफुल वाईफ स्वीटी असं म्हणून. तर आता स्वीटीला इथे बोलवतोय. आता स्वीटी काय सांगते किंवा काय म्हणते बघूया. तर स्वीटी म्हणते, आई बाबा आज मी मराठी में बोलने की कोशिश करूंगी. आता कोई भूल होई तो प्लीज संभाल लेना ॲडव्हान्स में असं आणि ती म्हणते. आणि मग त्याच्यानंतर इथे आणि मग बोलायला चालू करते. मी या घरी जेव्हा आली तेव्हा मी खूप घाबरली होती. मला वाटलं की तुम्ही मला रागावणार, तुम्ही मला ओरडणार, पण उलटा झाला. तुम्ही मला खूप प्रेम दिलं, इतकं प्रेम दिलं, माझ्यासाठी खूप त्रास सहन केला तुम्ही असं ती म्हणते स्वीटी. आणि मग पुढे म्हणते, आणि बाबा तुम्ही तर इकडे झोपले माझ्यासाठी, म्हणजे हॉलमध्ये दाखवते. आणि मग आई तुम्ही तर मला तुमच्या रूममध्ये नाही तर तुम्ही ना मनमध्ये जागा दिली असं इथे स्वीटी म्हणते. आणि मग इमोशनल झाले बरं का सगळे इथे. तुम्ही मला सून नाही पण मुलगी समजलात असं इथे छान स्वीटी सांगते, आपल्या मनातल्या भावना व्यक्त करते. आणि मग ते माझी हर एक भूल तुम्ही माफ केलीत, जे काही झालं ते, आणि मला खूप चांगलं शिकवलं. मग असं इमोशनल झाली बरं का सगळी थोड्या वेळासाठी इथे. आणि तिचं हे इमोशनल बोललेलं ऐकून ना इकडे सीमा बघा कशी तोंड वेडी वाकडी करते. तूसुद्धा इमोशनल झाली आहे इथे, सगळीच इमोशनल झालेत फक्त सीमा सोडून. आणि मग स्वीटी इथे पुढे म्हणते, मी हे कधीच विसरणार नाही की तुम्ही मला एवढं प्रेम दिलं. आणि मग त्याच्यानंतर इकडे समीर वगैरे पण सगळे इमोशनल होऊन इथे बघतायत. मग स्वीटी अशी येते, जवळ बसते आणि त्यांच्याजवळ येते. थँक्यू सो मच आई बाबा असं आता ती सांगते. आणि मग पुढे म्हणते की मला गर्व आहे तुमची सून असल्याचा, असं छानपैकी ठामपणे मराठीत बोलून ती सांगते इथे. सीमाचं तोंड बघा ओ कशी डोळे बिळे करते. आणि आता स्वीटी म्हणते, विशिंग यू लॉंग अँड हॅपी टुगेदरनेस असं म्हणते. आणि मग असे छान तिचं गाल वगैरे धरतात, आई छान मिठी मारतात, पापी घेतात डोक्याची. आणि बाबासुद्धा छान आशीर्वादाचा हात इथे तिच्या डोक्यावर ठेवतात स्वीटीच्या. मस्त वाटलं असं स्वीटीला, म्हणजे स्वीटीनं सगळ्यांना बांधून ठेवायचे प्रयत्न चालू केलेत. मकरंदसुद्धा तिच्या मागे येऊन बसतो इथे. आणि सगळेच इमोशनल झालेलं वातावरण आहे. आई छान असे डोळे वगैरे पुसतात. आणि आता मकरंद म्हणतो की आता पुढचा कार्यक्रम सादर करूया. तर आता पुढे कोण येणार असं मकरंद विचारत असतो. आता कोण येणार? आता येणार आपल्या घरातली सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट व्यक्ती. एनी गेसेस ती व्यक्ती कोण आहे? आणि मग सगळ्यांचं लक्ष इकडे सानूकडे जातं. मग मकरंद म्हणतो, गेस करायची गरजच नाही आहे, आपल्या घरातली महत्त्वाची व्यक्ती कोण आहे, आणि ती व्यक्ती आहे आपली लाडकी सानू. आणि आता सानू आलेली आहे बरं का. बघूया सानू काय सांगते ते. आणि ते काका निकेत काका तिचं ग्रीटिंग वगैरे देतात, तिच्या हातात घे. आणि मग त्याच्यानंतर सानू येते जवळ. अरे बापरे, म्हणजे सगळं कौतुक, अरे वा असं चालेल, लेट स्टार्ट. आणि मग त्याच्यानंतर आजी आजोबा मी तुमच्यासाठी ग्लिटिंग बनवलंय. आई म्हणतात किती छान, हे तू बनवलं सोना असं म्हणून ते ग्रीटिंग जे काही आहे केलेलं ते इथे उघडून दाखवतात, बघतात. बघा तरी केवढं सुंदर आहे, कसं छान ते. मग त्याच्यानंतर इकडे सानू म्हणते, डिअर आजी आजोबा हॅपी अॅनिव्हर्सरी. आता मी तुमच्यासाठी ना पोएम बनवली आहे. आणि मग अरे हो पोएम म्हण बघू. आजी आय लव्ह यू, तू मला देतेस गोड गोड खाऊ. आजोबा तू माझ्या बडी, तू मला सांग छान छान इंटरेस्टिंग स्टोरी. मग आजोबा पण म्हणतात, तू सांगणार, तुला स्टोरी सांगणार, तू तर माझी प्रिन्सेस आहेस ग. आणि मग आई पण इथे छान जवळ घेतात, आता माझं शहाणं बाळते. आणि मग आता मकरंद येतो. आणि मकरंद क्या बात आहे म्हणून टाळ्या वाजवतो सानूसाठी, सगळेजण टाळ्या वाजवतात इथे. आणि मग आता मकरंद डिक्लेअर करतो की आता मुव्हिंग ऑन, आपण आता सगळ्यात महत्त्वाचं कार्यक्रम करायचा आहे, ते म्हणजे आई आणि बाबांचं गिफ्ट. आणि आता अरे बापरे ते आहेच का अजून असं आई विचारतात. आणि मग समीर म्हणतोय आहेच की ते, चला घेऊन या, एकच मिनिट. आणि आता मुलं म्हणजे कमाल करतात हा असं म्हणून इकडे आई बाबा बोलत आहेत, ग्रीटिंग दाखवत आहेत. आणि इकडे ना समोर टेबलच आणून ठेवलं, त्या टेबलवर एवढी सारी गिफ्ट आहेत. आणि अरे बापरे आई म्हणतात एवढे गिफ्ट. आणि मग त्याच्यानंतर काय तुम्ही मुलं असं म्हणतात, आणि काय आहे काय हे सगळं असं चालू आहे इथे. मग त्याच्यानंतर अरे देवा, अरे बापरे हे काय आहे समीर. मग समीर म्हणतो, ही तुमच्या लग्नाच्या वाढदिवसासाठीची 34 गिफ्ट.
मग आई म्हणतात 34? मग जेवढी वर्ष तुमच्या लग्नाला झाली आहेत तेवढी गिफ्ट आणलेत. आणि मग बाबा म्हणतात मग तुझं चुकतंय, आमच्या लग्नाला ना 35 वर्ष पूर्ण झाली आहे, 34 नाही. मग आई म्हणतात अहो एवढे गिफ्ट येतात आणि तुम्ही काय सांगताय? मग बाबा म्हणतात म्हणून काय, चुकीचं बोलला तो, त्याला म्हणजे करेक्शन केलं मी 35 वर्ष. मग समीर म्हणतो पण आम्ही नाही चुकलोय, हे 34 गिफ्ट आहे, 35वं गिफ्ट तुमच्या ऑलरेडी बेडरूममध्ये चला दाखवतो. आणि आता सगळ्यांना घेऊन ना समीर इथे बेडरूममध्ये आला. तर काय असेल गेस करा, एनी गेसेस कमेंट करा बघू गिफ्ट काय असेल ते. मग आई विचारतात अरे बापरे काय कुठे आहे? मग इथे रिमोट दिला जातो हातामध्ये. मग समीर म्हणतो हे गिफ्ट नाही आहे, ते बघा, हे तुमचं 35वं गिफ्ट. आणि छान असा AC लावलेला आहे बरं का इथे भिंतीवर. आई म्हणतात अगं बाई AC? बाबा म्हणतात, मग हसतात. मग त्याच्यानंतर समीर म्हणतो हे बघा, आईने समजा फॅन बंद केला तर तुम्हाला गरम व्हायला लागलं तर तुमच्या ACचा रिमोट तुमच्या हातामध्ये आणि तुम्ही इथे छानपैकी झोपून जायचं AC लावून. आणि मग आई म्हणतात म्हणजे हे गिफ्ट फक्त बाबांसाठी आहे? तर नाही ना, तुला बोलणे ऐकावी लागतात ना फॅनवरून, म्हणून ते तुझ्यासाठीच आहे असं म्हणतात. खरं बाबांचा चेहरा पडलाय बरं का प्रेक्षकांना इथे. समीर विचारतं आवडलंय का गिफ्ट? आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात आम्हाला खूप आवडलं. हो की नाही हो? आता बाबा गप्प बसतायत तिथे, बोलत काहीच नाहीये. आणि समीर वगैरे सगळे केक कटिंगची तयारी करायला जातो असं म्हणून सांगतात. आणि आता बाबा आणि आई पुढे काय म्हणतात बघा प्रेक्षकांनो. मग आई म्हणतात पाहिलं किती बारीक सारीक गोष्टींचा विचार केलाय त्याने, आणि हो की नाही असं इथे आई बाबांना विचारतात. बाबा काहीच बोलत नाहीत. काय झालंय, तुम्हाला आनंद नाही का झालाय? मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात अगं या घरात AC लावलाय म्हणजे आपण इथेच राहणार, ह्याने गृहीत धरलंय. असं मी घसा फोडून सांगतोय मला बोरतळा जायचंय, मला बोरतळा जायचंय, पण सोयीस्कररित्या विसरतायत ते. ऐन केन प्रकारे मला इथे बांधून ठेवलं जातंय, मला बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय असं आता इथे बाबांनी सांगितलंय आईला. आता आई ह्याच्यावर काय बोलतात ते उद्याच्या भागात बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. बघूया आई बाबांची समजूत काढतात त्या दोघं जण खरंच बोरतळ्या जातात. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का प्रेक्षकांनो इथे. तर उद्याच्या भागामध्ये सीमा ओरडत येते चोरी झाली, माझ्या ठुशी चोरीला गेली वगैरे असं ती सांगते इथे. आणि मग कोण चोरणार आहे तुझी ठुशी इकडे? मग त्याच्यानंतर सीमा म्हणते तुमचा तो बाबू लाडका तो घुटमळतोय 4 दिवस इथे. पण बाबा येऊन विचारतात हा बाबू कोण? मग सीमा म्हणते मागे नाही का आपल्या घरात चोरी झाली होती, पण बाबा म्हणतात तो इथे कशाला येईल? तर इथे सीमा म्हणते अहो बाबा तो आपल्या घरात गेले 4 दिवस इथे लाइटिंगचं काम करतोय आणि आता हे आईंना माहिती होतं असं सीमा सांगते पुढे. आणि बाबा आता आईकडे बघतायत. आता बाबा ह्याच्यावरून आईला नेमकं काय बोलणार, आणि सीमाची ठुशी सीमाच्या रूममध्ये सापडेल का आणि कोण शोधून काढेल ते जाणून घेऊया. त्याच्यासाठी बघा